मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे। दररोज साधारण 2766 बस रस्त्यावरती धावणाऱ्या बेस्टकडून काल दिवसभरात अवघ्या 48 बस चालवण्यात आल्या। या 48 गाड्यांपैकी 9 गाड्या बेस्टच्या मालकीच्या तर 39 गाड्या वेट लीजवरती होत्या। संपाच्या पार्श्वभूमीवरती काही ठिकाणी दगडफेक, टायर पंक्चर करणं, त्याचबरोबर गाड्यांच्या काचा आणि आरसे फोडण्याच्या घटनांमुळे 26 गाड्यांचं नुकसान झालंय। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेतलेली होती। 12 संघटनांच्या कृती समितीनं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलेलं असलं तरी ती निष्फळ ठरल्याचा दावा करत रात्री 9:30 वाजता संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली। त्यामुळे बेस्ट बस सेवा आज देखील ठप्पच राहणार आहे। मुंबईकरांना दुसऱ्या दिवशी देखील प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना यामुळे करावा लागणार आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे। आज शनिवार असल्यामुळे अनेक कार्यालयांना सुट्टी असली तरी प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत। दादर स्थानकाला लागून असलेल्या मोठ्या बेस्ट बस स्थानकामधून जिथून दररोज मोठ्या प्रमाणावरती बसगाड्या ये-जा करत असतात तिथं आज देखील बस सेवा ठप्प असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। प्रवाशांसाठी एकही बेस्ट बस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजानं टॅक्सी आणि इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। बघूयात। आज देखील बेस्ट संपाचा दुसरा दिवस आणि कुठेतरी यामुळेच मुंबईकरांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे। सध्या मी दादर स्थानकाच्या बाहेर आहे। याच ठिकाणून मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे ये-जा करत असतात आणि त्यांच्यासाठी एक मेट्रो नंतर त्यासोबत रेल्वे नंतर कोणती लाईफलाईन असेल तर ती म्हणजे बेस्ट आहे। या बेस्टमुळेच कुठेतरी कमी पैशामध्ये नागरिक ये-जा करू शकतात मुंबईमध्ये। पण आज देखील या दुसऱ्या दिवशी बेस्टच्या संपामुळे कुठेतरी नागरिकांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे। हा जो डेपो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बेस्ट बसेस ये-जा करत असतात। नागरिक देखील यामुळे कुठेतरी प्रवास करू शकतात। पण आज एकंदरीत या संपामुळे नागरिकांना आता टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे। काल देखील प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली। बैठकीमध्ये काही तोडगा निघाला नाही असं सांगण्यात येते। आज मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यानंतरच कुठेतरी तोडगा निघेल असं देखील सांगितलं येते। त्यामुळे आता मुंबईकरांना अजून किती दिवस हा त्रास सहन करावा लागतोय हे बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। बेस्ट संपामुळे मुंबईमधील सर्वच मेट्रो मार्गावरील प्रवासी संख्येमध्ये काल मोठी वाढ झाली। त्यामुळे मेट्रोच्या उत्पन्नामध्ये भर पडली आहे। विविध ठिकाणी मेट्रो स्थानकांवरती प्रवाशांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं। वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरती देखील काल मोठी गर्दी झालेली होती। काल संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तब्बल 38,000 अतिरिक्त प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला होता। तर रात्री उशिरापर्यंत नेहमीपेक्षा तब्बल 60,000 अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा MMOPLच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे शुक्रवारी मेट्रो गाड्यांच्या अतिरिक्त 10 फेऱ्या या चालवण्यात आल्या। अशा प्रकारे फेऱ्यांची संख्या 476 वरून 486 वरती पोहोचली। रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांचा दंड दुप्पट होणार आहे। दंडाची रक्कम 250 वरून 500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। 1 जुलैपासून ही दुप्पट दंड लागू होऊ शकतो। रेल्वेकडे देशामधल्या सर्व विभागांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर बदलाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली, लवकरच अधिसूचना देखील येईल। रेल्वेमध्ये भीक मागितल्यास 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। वारंवार गुन्हे करणाऱ्यांना 1000 वर्षांपर्यंतची कैद देखील होणार आहे। तर महिलांच्या जागेवरती बसणाऱ्या पुरुषांना 2500 रुपये दंड असेल। प्रतिबंधित वस्तू रेल्वेमधून नेल्यास 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबई मेळावा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्याला मुंबईमधील सर्व पदाधिकारी हजर राहणार आहेत। तर यासोबतच पुणे, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांना देखील या मेळाव्यासाठी बोलावण्यात आलंय। वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे। राज्यामध्ये शिंदेंकडून ऑपरेशन टायगर राबवण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता राज ठाकरे यावरती काय भाष्य करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरा कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। खासदार धनंजय महाडिक यांनी अमित शहांचं स्वागत केलंय। सकाळी 11 वाजता अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। तर कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये अमित शहांच्या जाहीर सभाही होणार आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रात्री उशिरा कोल्हापूर गाठलेला आहे। आज ते अमित शहांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूरच्या सर्किट हाऊस परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि रात्री उशिरा त्यांचं कोल्हापूरमध्ये आगमन झालेलं आहे। याच ठिकाणी अमित शहा यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। कोल्हापूरचं जे सर्किट हाऊस आहे या ठिकाणी अमित शहा आणि त्यांचे कुटुंबीय आहेत
ते या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये साधारण 11 वाजता अमित शहा असतील ते सोबत त्यांच्या पत्नी असतील हे सर्वजण करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आणि अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी अभिषेक होणार आणि त्या ठिकाणची जी आता अंबाबाई आराखड्याची जी कामं सुरू आहेत तर त्या कामाची पाहणी देखील या ठिकाणी अमित शहा करणार आहेत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर पोलीस परेड ग्राउंडला एक जाहीर सभा आहे ती अमित शहाची होणार आहे आणि त्या ठिकाणी धन्यवाद अमितजी अशा पद्धतीचे हे एक सभा आहे ती होणार आहे। आपण बघितलं की पोलीस बंदोबस्त आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावलेला आहे। प्रत्येकाला आतमध्ये जे कोणी कर्मचारी त्याची नेमणूक केली त्याचे पास आहेत ते या ठिकाणी चेक केले जातात। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे आज अमित शहा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरमध्ये आणि इचलकरंजी या ठिकाणी अमित शहा यांची जाहीर सभा आहे ती होणार आहे। या सभेमधून अमित शहा नेमकं काय मार्गदर्शन करतात महायुतीच्या नेत्यांना हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। कोल्हापूर दौऱ्यावरती असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी निघालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीमध्ये अडवलेलं आहे। या पदाधिकारी कार्यकर्त्यांना हत्तरगी या टोल नाक्यावरती अडवण्यात आलंय। पोलिसांनी त्यांना अडवताच एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी हत्तरगी टोल नाक्यावरती ठिय्या मांडला। यावेळी पोलीस आणि एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला। महाराष्ट्र एकीकरण समितीचं शिष्टमंडळ अमित शहांना सीमा प्रश्नाबाबत निवेदन देण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये येत होतं। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर 9 केंद्रांवरच्या मतपेट्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागामध्ये आणण्यात आलेल्या आहेत। कोषागार विभागामधील सील बंद केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। तिथे बंदूकधारी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। 10 पोलीस कर्मचाऱ्यांसह एक तुकडी या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली आहे। 22 जूनला मतमोजणी होणार आहे आणि तोपर्यंत या ठिकाणी सुरक्षा तैनात ठेवली जाणार आहे। सोबतच परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले। नाशिक विधान परिषदेची निवडणूक पार पडलेली आहे आणि आता प्रत्येकाला उत्सुकता आहे निकालाची। 22 तारखेला निकाल लागणार आहे। मात्र मतदानाच्या दिवशी ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस 9 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती आणि त्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार विभागाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये या सर्व मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। 18 तारखेला रात्री 8:41 मतपेट्या इथे ठेवण्यात आल्या। त्यानंतर ही रूम पूर्णपणे सील करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की कुलूप देखील अशा स्वरूपाचं सील करण्यात आलेलं आहे आणि इथे अधिकाऱ्यांच्या सही देखील आहे। एकूण 619 मतदार होते, त्यापैकी 618 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता। त्यामुळे आता 310 मतं पहिल्या पसंतीची ज्याला मिळतील तो उमेदवार विजयी होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की कोषागार विभागामध्ये जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे पूर्णपणे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि स्ट्रॉंग रूम मध्ये ज्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ह्याच मतपेट्या आहेत। आणि विशेष म्हणजे आपण आता एक दरवाजा बघितला, मात्र त्या आतमध्ये देखील आणखी एक दरवाजा आहे, त्याला देखील या बाजूला सील लावण्यात आलेले आहे। त्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये हा संपूर्ण मतपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत। अशा स्वरूपाचे शस्त्रधारी पोलीस देखील इथे आहेत आणि बाहेरच्या बाजूला SRPF ची टीम देखील तैनात आहे। 22 तारखेला सकाळपासूनच मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते हे बंडखोर उमेदवार आहेत। मात्र त्यांनी तगडं आव्हान महायुतीच्या उमेदवाराला दिलेलं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवारांचा बारामतीमध्ये राज्यातला पहिला पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे। अजित पवारांच्या जयंती दिनी म्हणजेच 22 जुलैला हा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे। हा पुतळा बारामतीच्या नटराज कला दालनामध्ये बसवला जाईल अशी माहिती नटराज नाट्य कला दालनाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली आहे। 22 जुलैला 10 फूट उंचीचा ब्रॉन्झ धातूचा अजित पवारांचा पुतळा बसवण्यात येणार आहे। या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। पुतळ्यासाठी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी NOC देत नाहीत म्हणून किरण गुजर हे उपोषणाच्या तयारीत होते। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनंतर ना हरकत परवानगी मिळाल्याची माहिती मिळतेय।
अंधेरीमध्ये मृणालताई गोरे उड्डाणपुलाचं उद्घाटन होऊन अवघे 2 आठवडे होत नाहीत तोच उड्डाणपुलावरच्या 2 नॉईज बॅरियर पॅनल कोसळल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे अंधेरीमधल्या रिलीफ रोड जंक्शनजवळ उड्डाणपुलाच्या उतरणीच्या आधी एका डंपरची धडक लागल्यामुळे हे पॅनल खाली कोसळलेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र नव्यानं सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरती आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी हुगळीमधील तारकेश्वर इथं आयोजित पश्चिम बंगाल दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधान मोदी रेल्वे, कृषी, ग्रामीण विकास, मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करतील. त्याबरोबरच ते सभेला संबोधित देखील करतील. पीएम किसान योजनेअंतर्गत 23व्या हप्त्याचं वितरण देखील करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.